बारमध्ये दारू पित असताना गोंधळ घालणारे अटकाव केल्यानं त्यांनी दारूच्या बाटल्या फेकून बारचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय। याबाबत हडपसर पोलिसांनी कुणाल खोसे आणि कृष्णा चव्हाण यांना अटक केली आहे। त्यांच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय। ही घटना मंत्री मार्केट येथील कसिनो रेस्टॉरंट आणि बारमध्ये बुधवारी सायंकाळी 7 वाजता घडली। याबाबत बारचे मॅनेजर कृष्णकुमार सोनके यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी हे कसिनो रेस्टॉरंट आणि बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात। त्यांच्या बारमध्ये कृष्णा चव्हाण यांनी त्याच्याबरोबर 3 जण दारू पिण्यासाठी आले होते। दारू पित असताना ते गोंधळ करत होते, त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना बारमध्ये गोंधळ करू नका, शांतता राखा, बारमध्ये दुसरेही कस्टमर आहेत असं सांगितलं। त्यावर त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांना शिवीगाळ केली, तेव्हा कृष्णा चव्हाण यांना त्याला शिवीगाळ करू नको असं सांगितलं। हा प्रकार पाहून मालकाचा मुलगा प्रतीक कांबळे आतमध्ये आला। त्यांनी कृष्णा चव्हाण आणि त्याच्या मित्रांना तुम्ही शिवीगाळ का करता, काय झालं असं विचारून त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं। त्यावेळी कृष्णा चव्हाण याने प्रतीक कांबळे याला तू कोण, तुझा काय संबंध असं विचारलं। तेव्हा त्यानं मी बारच्या मालकाचा मुलगा असल्याचं सांगितलं। तेव्हा त्याचे मित्र फिर्यादी यांना मारण्यासाठी अंगावर धावले। ते टेबलावरच्या बाटल्या उचलून मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते। त्यांना बारमधील कामगारांनी बाहेर काढले। त्याच्यातील एकानं हॉटेलमधल्या कॅरेटमध्ये ठेवलेल्या स्प्राईटच्या काचेच्या बाटल्यांची कॅरेट रोडवर फेकले आणि तसेच दुसऱ्या हॉटेलवर बाटल्या फेकून मारत होता। तो बाटल्या फेकून मारत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडताना फुटलेल्या बाटलीवर पडून तो जखमी झालाय। त्यानंतर फिर्यादींनी पोलिसांना बोलवले। पोलिसांनी दोघांना पकडून नेले। हवालदार सोनाली कारंडे तपास करतायत।